हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना आज आपल्याला कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट ऐकायची. अरे बाप रे, कोणाची गोष्ट आहे? कोल्हा आणि कावळा. काव 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 करतो तो कावळा. बघा, एक दिवस काय झालं, एका कावळ्याला ब्रेडचा तुकडा भेटला आणि तो तुकडा मिळाल्यानंतर त्यांनी छान चोचीत धरला आणि उडत 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 तो त्याच्या एका मोठ्या जंगलात असलेल्या झाडावर जाऊन बसला. मग काय झालं बघा, कावळा बघतो का मी कुठे बसून बरं खाऊ, की तिथे कोणी नाही येणार, मी एकटाच खाऊ शकेन, असं वरून फांदीवरून तो बघतोय. इतक्यात काय झालं, कोल्हा आला. कोल्ह्याने बघितलं लांबूनच. अरे बाप रे, त्या कावळ्याच्या तोंडात काहीतरी मस्त खायचं आहे. कोल्ह्याला तर जिभेला पाणीच सुटलं. आत्ता बरं काय करायचं, ह्या कावळ्याच्या तोंडातून तो तुकडा कसा घ्यायचा? मग तो काय केलं त्यांनी, कोल्हा थोड्या वेळ कावळ्याच्या जवळ गेला आणि खालूनच उड्या मारून बघितल्या. कावळ्याचा हात पुरतो का, तोंडाकडे माझा हात पुरतो का म्हणून. पण काय हात पुरेना त्याचा. उंच उडी त्याची काय जातच नव्हती. कावळा जरा वरती बसलेला फांदीवर. मग काय करू असं विचार करत राहिला कोल्हा. जिभल्या तर त्याच्या खूप असं त्याला झालेलं, कधी मिळतं मला खायला, किती मस्त आहे, किती गोड दिसतं, मी खाल्लं असतं तर किती बरं वाटलं असतं, असं सांगत मनातल्या मनात बोलत होता तो कोल्हा. आणि मग काय केलं त्यांनी, एक युक्ती केली आणि कोल्ह्याने सांगितलं कावळ्याला, अरे कावळे दादा, तुम्ही किती गोड गाणं गातात, मी किती दिवस झालं तुमचं गाणंच ऐकलं नाही, आवाजच तुमचा ऐकला नाही. पण कावळा काय ऐकतच नाही, गपचूप राहिलेला. चोचीत त्याच्या छान ब्रेडचा तुकडा होता. आता कसं बरं बोलणार ह्याच्याशी. मग पुन्हा कोल्हा म्हणतो, अरे कावळे दादा, मी खरंच सांगतो, तुमचा आवाज इतका गोड आहे ना, की तुमच्यासारखा आवाज कुणाचाच नाही. तुम्ही गायला लागले की मला ऐकावंसंच वाटतं. मग कावळ्याला मात्र खूप बरं वाटलं. माझा आवाज आणि इतका चांगला, म्हणून दाखवायलाच पाहिजे की गाणं, असं समजून त्यांनी काय केलं, त्याची चोच उघडली आणि जोरात काव काव करायला लागला. इतक्यात काय झालं, लबाड कोल्ह्यानी लगेच तो तुकडा उचलला जमिनीवर पडलेला आणि तोंडात घेऊन दम ठोकलं. कावळ्याला मिळाला का तो तुकडा? नाही. कावळा बिचारा डोळे बंद करून काव 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 असं गाणं म्हणत होता. तोपर्यंत काय झालं, कोल्हा त्याचा तुकडा घेऊन पळून गेला. ऐकणे छान गंमत. आवडली का मग गोष्ट? आणि कावळ्याला ते मिळालंच नाही. बघतो तर काय खाली, कावळा खाली बघतो थोड्या वेळाने डोळे उघडून. अरे बापरे, कोल्हा तर निघून गेला. मला फसवलं त्यांनी. माझा काय आवाज बिवाज गोड नाही, त्याला माझ्या तोंडातला तुकडा हवा होता आणि म्हणून तो मला गाणं म्हणायला सांगून गेला. म्हणून गपचूप बसून राहिला कावळा. आता काय बरं करणार म्हणून शांत बसला. असं काय माझा आवाज बिवाज गोड मिळत नाही. कोल्हा मात्र लबाड, त्यांनी काय केलं, तो तुकडा घेऊन निघून गेला आणि छान छान खाऊन घेतला. बघा कसं त्यांनी छान छान तुकडा मिळवला कावळ्याकडून. आवडली का गोष्ट? आवडली ना? आवडल्यास
लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.